आता बातमी नाशिकच्या भोंदू अशोक खरातची। त्याच्या भोंदूगिरीचा नवा पर्दाफाश झालाय। खरातनं त्याच्या भक्ताच्या पैशावर परदेशात मौजमजा करून स्वर्गात जाण्याचा बनाव रचला, पण ग्रीनलँडला पोहोचल्यानंतर अचानक स्वर्गात जाण्याचा प्लॅन रद्द झाला। नेमकं काय घडलंय पाहूयात। भोंदू अशोक खरातनं भोंदूगिरीच्या साऱ्या मर्यादा पार केल्या होत्या। खरातनं स्वर्गात जाण्याचाही बनाव रचल्याचं उघड झालंय। खरातनं बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांचीही 5 कोटींना आर्थिक फसवणूक केली। त्यांच्याच पैशातून वाया ग्रीनलँडमधून स्वर्गात जाण्याचाही बनाव रचला। राजेंद्र जासूद यांच्या खर्चातनं अशोक खरात ग्रीनलँडमध्ये गेला होता। तेव्हा खरातनं जासूद यांना आपण स्वर्गात जात असल्याचं सांगितलं। पूजेच्या नावाखाली जासूद यांच्या खर्चातनं भोंदू अशोक खरात ग्रीनलँडमध्ये गेला। ग्रीनलँडच्या हॉलमध्ये खरात फरशीवरच झोपला आणि झोपून कैलास मानसरोवर हे स्वर्गाचं एक टोक असून ग्रीनलँड हे स्वर्गाचं दुसरं टोक असल्याचं सांगितलं। मला आता स्वर्गात जाण्याचा रस्ता मिळाला असून मी स्वर्गात चाललोय असंही खरात म्हणाला। मात्र राजेंद्र जासूद आणि त्यांच्या मित्रानं अशोक खरातचे पाय पकडून तुम्ही स्वर्गात जाऊ नका, आमच्यासोबत परत भारतात चला अशी विनवणी केली। त्यावर मला तुमच्यासारखे प्रेम करणारे भक्तगण लाभल्यानंच मी स्वर्गात न जाता पुन्हा भारतात येतोय असं सांगितलं आणि भोंदू खरातनं स्वर्गात जाण्याचा हा बनावट प्लॅन रद्द केला। तर अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू खरातनं पोलिसांसमोर उलट्या बोंबा मारल्यात आणि महिलांसोबतच्या शारीरिक संबंधांचं समर्थन केलं। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मी ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले असं खरात पोलिसांना म्हणाला। महिलांसोबत केलेली कृती ही विधीचाच एक भाग आहे। मी कोणत्याही महिलेवर जबरदस्ती केलेली नाही। माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला। यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचंच ऐकणार। आता कोठडीत सुद्धा खरातनं मंत्रजप सुरूच ठेवल्याची माहिती आहे। पोलीस कोठडीमध्येच अशोक खरातची HIV टेस्ट करण्यात आली आणि ही टेस्ट निगेटिव्ह आली आहे। भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं अशोक खरातनं आतापर्यंत 150हून अधिक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय। त्यामुळे खरातकडून लैंगिक शोषण झालेल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता। याचा खरं तर लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणाचा छडा लावून त्याला ज्या काय सगळ्या कलमांखाली त्याला अटक झाली आहे त्या सगळ्याची त्याला आयुष्यभर शिक्षा पुरेल अशी दिली पाहिजे। खरं तर हा माणूस जिवंत राहण्याच्या पण लायकीचा नाही आहे। त्याची HIV टेस्ट निगेटिव्ह आली आहे हे चांगलंच आहे। त्या तेवढे लोक आणि तेवढी कुटुंब वाचली आहेत, नाहीतर त्यांना सुद्धा HIV बाधा झाली असती। फक्त आता कायद्याचं ऐकावं लागेल। त्याचा अंतर्मन गेलं खड्ड्यात आणि त्यांचा मेंदूही गेला खड्ड्यात। जे साक्षीदार आहे त्यांनी बिनदिक्कतपणे पुढे येऊन सांगितलं पाहिजे की यांच्यासोबत काय काय झालंय आणि निश्चितच त्याच्यावर कडक शिक्षा झाली पाहिजे। आता भोंदू खरात महिलांना किंवा त्याच्याकडे येणाऱ्यांची फसवणूक कसा करायचा हेही पाहूयात। ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी खरातच्या 2 टीम्स होत्या। रेफरन्सद्वारे आणि संबंधितांच्या नातेवाईकांकडून माहिती गोळा करत होता। हॉट रीडिंगमध्ये आधीच माहिती गोळा करून ठेवली जायची। कोल्ड रीडिंगमध्ये आधीच काही प्रश्न विचारून त्यावरून अंदाज लावत समोरच्याला तो भ्रमित करायचा। मानसशास्त्र आणि फेस रीडिंगचा प्रभावी वापर खरात करत होता। भेटीच्या पहिल्या 5 मिनिटातच अचूक माहिती सांगून विश्वास संपादित करायचा। एक गोष्ट निश्चितपणे मी सांगतो की या प्रकरणामध्ये कोणालाच सोडण्याचं कारण नाही आहे। अतिशय डीप आम्ही जातो। अनेक नवीन गोष्टी लक्षात येत आहेत। अजून काही FIR येत्या काळामध्ये होण्याची शक्यता आहे। काही विक्टिम्स अजून पुढे येत आहेत, काही महिला पुढे येत आहेत। याच्या व्यतिरिक्त काही लोक आर्थिक फसवणूक झाली म्हणून देखील पुढे येत आहेत। त्यांचेही FIR हे लवकरच आपल्याला पाहायला मिळतील। सर्वसामान्य महिलांसह उच्चपदस्थ अधिकारी आणि एका बड्या अधिकाऱ्याची पत्नी यांनाही खरातनं जाळ्यात ओढल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासातनं समोर आली आहे। तर अभिनेत्री ममता कुलकर्णीनं खरातकडे जाणाऱ्या महिलांना सुद्धा जाब विचारलाय। एवढंच म्हणे तुम्ही त्या महिलांना पण विचारा, काय माहिती त्यांचा सहभाग असेल याच्यामध्ये। मी तर त्यांना दोषी मानत नाही। निर्दोष असतील त्यांना क्षमा असावी, त्यांना विचारा जाऊन। पण मला नाही कळत तुम्ही ज्योतिष करता गेलात का तुम्ही काय करण्याकरता गेलात साधूकडे। आणि मर्यादा तुम्हाला नाही माहिती। जर का तो एक मर्यादा लागतं तर लात मारून यायची होती, फटके मारून यायचे होते की मी आलेली हात दाखवण्यात तुम्ही मला काय करतायत।
आणि आपण मराठी लोक आहोत, थोडे एक कानाखाली वाजवायची निघून यायच, त्यालाच उलट म्हणायचं, महादेव आहेत नालायक हरामखोर असं म्हणायचं. खरातवर आतापर्यंत 10हून अधिक गुन्हे दाखल झालेत, ज्यामध्ये लैंगिक शोषणापर्यंतचीच व्याप्ती नसून आर्थिक फसवणुकीचीही मोठमोठी प्रकरणं आहेत. चंदन पुजाधिकारींसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.